नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहू दे, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील तर ते कमेंट्समध्ये नक्कीच लिहा की श्री स्वामी समर्थ आपण लिहू शकता किंवा जय माता ते आपण लिहू शकता. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आजचा जो विषय आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरी ही घटस्थापना वेगवेगळ्या पद्धतीने ही स्थापन ही होत असती. तर या घटस्थापना ज्यावेळेस आपल्या घरामध्ये होत असती, तर या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण कोणत्या कामं आपण करू नये, की जेणेकरून आपल्या संसारामध्ये त्याचा वाईट परिणाम होईल, देवी माता ही क्रोधित होईल व आपल्यालाही दोष लागतील. तर याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आहे. आपण जाणून घेऊया, की आपण कोणत्या चुका या शक्यतो आपण या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण या करू नये. तर चला आपण प्रत्येक जण घरोघरी घट बसवत असतो व त्यातल्या त्या मातीमध्ये आपण अनेक बीज हे पेरले जातात, वेगवेगळे धान्य आपण टाकले जातं. तर हे सगळे बीज हे कोवळ्या कोंबांनी देवघरामध्ये आपल्या या त्या घटामध्ये हे जन्म घेतात. हेच ते देवीच्या शक्तीचं हे प्रतीक असतं. म्हणून आपण बघा त्याची आपण त्या घटाची आपण ही पूजा आपण करत असतो व त्यालाच आपण घटस्थापना सुद्धा आपण म्हटलं जातं. म्हणूनच आपण अखंड ज्योत ही प्रज्वलित करत असतो. या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण 9 दिवस पूजन पूर्ण झाल्यानंतर 10व्या दिवशी मग आपण आपल्या दुर्गा मातेच्या मूर्तीचं आपण विसर्जन हे विधिवत आपण हे करतो. तर याच नवरात्रीच्या 9 दिवस अत्यंत पवित्र दिवस हे मानले जात आहे. तसे या 9 दिवसामध्ये आपण शास्त्राचे सुद्धा अनेक असे नियम आहे की त्याचे पालन हे आपण केलेच पाहिजे. जर आपण त्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच देवी माता आपल्यावर नाराज होती व आपल्या घरामध्ये वाद निर्माण होतात. तर काय करायचं नाहीये तर बघा, या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये चुकूनही आपल्याला नखं कापायची नाहीये किंवा केस हे आपल्याला कापायची नाहीये. केस कापणे, नख कापणे हे अशुभ मानलं जातं. म्हणून या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण या गोष्टी करायच्या नाहीये. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये चामड्यांच्या वस्तूंचा वापर सुद्धा आपल्याला हा करायचा नाही. तसेच चामड्यांच्या वस्तू आपल्याला विकत घ्यायच्या नाही. चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवले जातात. म्हणून नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण त्या घरामध्ये आणायच्या नाही किंवा घरामध्ये आणल्याने अस्वच्छता निर्माण होती, नकारात्मक ऊर्जा त्याने निर्माण होती. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सात्विकता, पवित्रताला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला मांसाहार आपल्याला करायचा नाहीये. कांदा, लसूण जे उपवास करतील असतील तर त्यांनी तो वर्ज्य करायचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण परिवाराने सुद्धा उपास नसला तरी शक्यतो कांदा, लसूण आपल्या या 9 दिवसामध्ये आपल्या आहारामध्ये हा घ्यायचा नाहीये. तसेच नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर सुद्धा आपल्याला हा करायचा नाहीये. तसेच लिंबू कापणे म्हणजे हे एका यज्ञासारखे मानले जातात. त्यामुळे लिंबू आपल्याला खायचं सुद्धा नाहीये आणि कापायचं सुद्धा नाहीये. तसेच लिंबाचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं सुद्धा आपल्याला खायचं हे नाहीये. तर याने काय होतं, तर असं खाण्याने सुद्धा आपल्या घरामध्ये एक प्रकारची एक आंबट आपल्याला खाण्याने ही ऊर्जा तयार होते चुकीची. एक वाईट ऊर्जा तयार होते. म्हणून आपण शक्यतो नवरात्रीमध्ये लिंबू खाणं हे आपल्याला हे टाळलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे ते कांदा, लसूण सुद्धा वर्ज्य करू शकतात. कारण आपल्या घरामध्ये ज्यांचे उपवास असतात त्यांचे पारायण सुद्धा बऱ्याच जणांचे चालू असतात. मग त्या पारायणामध्ये वाईट ऊर्जा त्यांना त्रास देऊ नये म्हणून आपण या गोष्टी आपण या केल्या पाहिजे. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या अडगळीच्या वस्तू या काढून दिल्या टाकल्या पाहिजे अगोदरच. कारण घरामध्ये जर अडगळीच्या वस्तू आपण जर या ठेवल्या तर त्याच्यातून सुद्धा निर्माण होणारी ऊर्जा ही वाईट असते. तसेच बऱ्याच जणांच्या घरात बघा जुन्या पायपुसण्या सुद्धा असतात. तर त्या सुद्धा खराब झालेल्या पायपुसण्या आपण स्वच्छपैकी धुवून काढा. ज्यांना शक्य आहे त्यांनी नवरात्रीच्या अगोदरच नवीन पायपुसण्या आणा. तसेच दरवाजा जिथून आपला आपण एंट्री होतीये त्या ठिकाणी जुन्या कापडाची बनवलेली पायपुसणी ही ठेवू नका. नवीन पायपुसणी तुम्ही नवरात्रीच्या अगोदर आवर्जून आणा. जुनी ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. तर म्हणूनच आपण या गोष्टी या टाळल्या पाहिजे. घरात कोणतंही अडगळीचं सामान ठेवलं नाही पाहिजे. जाळेंद्र घराला असेल तर आपण घर आपलं हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. जे काही आपले अंथरुण असतील
ते सुद्धा आपण स्वच्छ करून धुवून हे ठेवले पाहिजे. घरामध्ये रोज आपल्याला 9 दिवस आपल्याला गोमूत्र हे शिंपडायचंच आहे. सकाळ संध्याकाळ, कारण बरेच जण हे बाहेर प्रवास करणारे असतात, जॉब करणारे असतात. तर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते नकारात्मक ऊर्जा ही आपण आपल्या घरामध्ये घेऊन येतात. तर तेच टाळण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये हे गोमूत्र हे नेहमी शिंपडलं पाहिजे. नवार्णव मंत्र हा आपण घरामध्ये लावला पाहिजे. शांततेने बसून आपण पाठ जेव्हा करत असतो, पाठ झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेचं सुद्धा आपण स्मरण हे केलं पाहिजे. दारामध्ये आपण कापूर सुद्धा हा जाळू शकतो नवरात्रीमध्ये. मोठ्या-मोठ्याने आपल्याला आरती झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेचा आपला जयघोष करायचा आहे. आपल्या दुर्गा मातेचा आपल्याला जयघोष हा आवर्जून करायचा आहे. घंटी आपल्याला मोठ्या-मोठ्याने वाजवायची आहे. शंख ज्यांना शक्य आहे त्यांनी शंख सुद्धा वाजवू शकतात. तर या गोष्टी करण्याने सर्व जी काही ऊर्जा असेल ते निघून जाते. पॉझिटिव्ह ऊर्जेचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो. जे यांचे पारायण चालू आहे त्यांना विघ्न कोणत्याही प्रकारचे हे येत नाही. म्हणून महिलांनी असो किंवा पुरुषांनी असो आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणं, नख न कापणं, केस न कापणं, स्त्रियांनी सुद्धा त्यांचे आयब्रोज वॅक्स न करणं, अशा गोष्टी आपण या टाळायच्या आहे. हे जे करायचं असेल तर आपल्याला केस कापणं, नख कापणं हे आपल्या नवरात्रीच्या अगोदरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तसेच आपण आपले जे घट असतात देवीचे, त्या घटाला सुद्धा वारंवार आपल्याला हात मात्र लावायचा नाही. फक्त आपण पाणी मात्र त्या घटामध्ये आपण बीज टाकलेले असतात तर टाकू शकतात. देवघरामधले देव असतात त्याची सुद्धा वारंवार आपल्याला लावायचे नाहीये. तशाने वाईट ऊर्जा तयार होते. तसेच आपल्याला त्या देवींची पूजा सुद्धा करायची नसते 9 दिवस. आपण फक्त फूल, अगरबत्ती, दिवा आपण लावू शकतो. तर का तर 9 दिवस आपल्याकडे घट आलेले असतात आणि ते आपण पानावर ठेवतो देव, म्हणून आपण हे 9 दिवस आपण त्यांची पूजा मात्र ही केली नाही पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये घट असतात तिथे. तर हे नियम शक्यतो खूप साधे आणि सोपे आहे. आपण यांचं पालन आपण करायचं आहे. जे नियम पालन करतील त्यांच्या घरामध्ये माता दुर्गा माताचा आशीर्वाद सदैव राहतो. कुलदेवतेचा आशीर्वाद सदैव राहतो. आपण मनापासून देवीची ओटी आपण ही भरायची आहे. कुलदेवीला जाणं शक्य आहे, तर या काळामध्ये आपण तिथे जाऊन भरायची आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण घरात जे घट आपण मांडलेले असतात तिच्या समोर सुद्धा आपण भरलेल्या ताटाची पूर्णपणे ओटी आपल्याला ही तिची भरायची आहे. तर या छोटे-छोटे उपाय हे आपण केले पाहिजे. अशा केल्याने आपला संसार सुद्धा चांगला होतो. येणाऱ्या अडचणी या दूर होतात. तसेच माता जगदंबाचा आशीर्वाद आपल्या भोवती सदैव राहतो. धन्यवाद.